स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9चं युनिट 3 मधील 3.5 ग्रेट सायंटिस्ट हा लेसन आज आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना अशी की युनिट 3च्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे युनिट 3चे सर्व व्हिडिओ जे आहेत सर्व लेसन आणि पोएमचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करत आहोत युनिट 3 मधील 3.5 ग्रेट सायंटिस्ट हा लेसन समजून घ्यायला. ग्रेट सायंटिस्ट म्हणजेच महान शास्त्रज्ञ, थोर शास्त्रज्ञ आपण त्याला म्हणू शकतो. बघा काय दिलेलं आहे सुरुवातीला. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर जे असे सायंटिस्ट असतात ते कसे असतात तर दे आर प्रिझर्विंग म्हणजेच काय दीर्घोद्योगी ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मग चिकाटी त्यांच्याकडे असते, अशा प्रकारचे हे ग्रेट सायंटिस्ट असतात. अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज, आणि ते कधी काय होत नाही तर डिफिकल्टीज म्हणजेच अडचणींमुळे ते कधी नाउमेद होत नाहीत. डिटर म्हणजे काय तर नाउमेद होणे. ओके, डिस्करेज ज्याला होणे आपण असं म्हणू शकतो. तर ते कधीही काय होत नाही तर अडचणींमुळे नाउमेद होत नाहीत. पहिला पॅराग्राफ काय सांगतोय बघा. मायकल फॅरेडे is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern time. मायकल फॅरेडे हे काय तर आधुनिक काळातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकांमधील एक मानले जातात. and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's law. आणि त्यांनी जे काही विजेय संबंधी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी संबंधी त्यांचं जे कार्य आहे ते अजूनही फॅरेडेज लॉ म्हणजेच फॅरेडेचा नियम या नावाने अभ्यास विषय म्हणून आहे. म्हणजे आज सुद्धा त्याचा अभ्यास केला जातो. काय म्हणून तर फॅरेडेज लॉ म्हणून. बट फ्यू नो हिज इन्स्पायरेशनल स्टोरी. परंतु खूप कमी लोकांना त्यांची काय तर स्फूर्तिदायक अशी जीवन कहाणी माहीत आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड. आणि ही त्यांची जी की गोष्ट आहे ती कशा संदर्भात आहे तर त्यांचं धैर्य म्हणजेच करेज आणि फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स म्हणजेच काय प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्यांच्याशी काय तर एक स्फूर्तिदायक जीवन कहाणी आहे आणि खूप कमी लोकांना माहीत आहे. सेकंड पॅराग्राफ. मायकल फॅरेडे वॉज बोर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. आता मायकल फॅरेडे यांचा जन्म कुठे झाला होता? पॉवर्टी स्ट्रायकन म्हणजेच काय तर दारिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबात. ओके, पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली म्हणजे दारिद्र्य जिथे आहे असे गांजलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आणि कुठे तर एका इन अ डर्टी लंडन सबब म्हणजे एका गलिच्छ अशा उपनगरामध्ये, लंडनच्या एका उपनगरात जिथे काय तर खूप गलिच्छ अशी जागा आहे किंवा गलिच्छ असं ते उपनगर आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. लहान असताना त्यांना काय तर बोलण्यातील दोष होता. ओके, म्हणजे त्यांना त्या गोष्टीने ते ग्रासले होते, म्हणजे त्यांना बोलण्याचे काय याच्या तर अडचणी येत होत्या. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. काय करायचे ते तर रॅबिट ह्या शब्दाचा उच्चार ते कसे करत होते तर वॅबिट असा करीत होते. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅवडे. ते स्वतःचं नाव सुद्धा काय सांगू शकत नव्हते. स्वतःला ते काय म्हणायचे तर फॅवडे असे म्हणत होते. म्हणजे त्यांचं नाव आहे फॅरेडे तर ते स्वतःला काय म्हणायचे फॅवडे असं म्हणायचे. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. जी इतर मुलं होती ती त्याच्यावर काय व्हायची तर हसायची आणि शिक्षकही त्याला काही मदत करत नव्हते. वेन ही वॉज 12 हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. जेव्हा ते 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईला त्यांना शाळेतून काढून टाकावे लागले. दस पुटिंग अन एंड ऑफ हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि त्यामुळे त्यांचं जे काही औपचारिक शिक्षण आहे म्हणजे रीतसर जे शिक्षण होतं ते शिक्षण अशा रीतीने ते संपलं होतं. म्हणजे 12 वर्षाचे असतानाच त्यांना काय केलं तर शाळेतून काढून घेतलं कोणी त्यांच्या आईने, आणि इथंच त्यांचं काय झालं तर शिक्षण हे संपलं होतं. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो औपचारिक शिक्षण किंवा रीतसर जे शिक्षण आपण घेतो ते काय झालं होतं संपलं होतं. थर्ड पॅराग्राफ काय सांगतो बघा. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and stay up all night to read them.
ॲट 13 म्हणजे 13 वर्षाचे असताना. हावेवर तरीही ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर्स. ते काय झाले तर एका पुस्तक बांधणाऱ्याकडे काम करू लागले होते. बुक बाइंडर्स म्हणजे जे पुस्तक बांधतात त्यांना आपण बुक बाइंडर्स असं म्हणतो. तिथे ते काम करत होते. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे म्हणजे दिवसभरात ते काय करायचे, शेकडो पुस्तकं काय करत होते, बांधण्याचं काम करीत होते. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम आणि रात्रभर ते काय करायचं तर काय करत होते तर ती पुस्तकं ते वाचत होते. रीडिंग दच बिकेम हिज ऑब्सेशन. वाचनाने त्यांना काय झालं होतं तर पछाडलं होतं. म्हणजे त्यांना वाचनात इतका इंटरेस्ट निर्माण झाला होता की ते वाचल्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यांना वाचनानं काय केलं होतं तर पछाडलं होतं. One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी त्यांच्या मालकाकडे पुस्तक बांधणीसाठी आलेलं जे विजेय संबंधीचं एक पुस्तक होतं, इलेक्ट्रिसिटी संबंधीचं एक पुस्तक होतं, ते त्यांना तिथे मिळालं. ही स्टार्टिंग रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. त्यांनी ते वाचायला सुरुवात केली आणि ते त्यामध्ये ते पूर्णपणे काय होऊन गेले तर हरवून गेले. हुक म्हणजे हरवून जाणे. त्यामध्ये पूर्णतः ते गुंतून गेले, हरवून गेले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथेच दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. इथे वीज या विषयाशी म्हणजे इलेक्ट्रिसिटी या विषयाशी त्यांचा पहिला परिचय झाला, जे लवकरच त्यांच्या आयुष्यभरासाठीचं काय झालं तर आकर्षण ठरलं. फॅसिनेशन म्हणजे आकर्षण. पुढचा पॅराग्राफ काय सांगतो बघा. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. फॅरेडे 21 वर्षाचे झाले तरी सुद्धा ते काय होते तर गरीबच होते. स्टील म्हणजे तो आता सुद्धा ते गरीबच होते. वन्स एकदा अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनॉट केमिस्ट हम्फ्रे डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूट. आता लंडनचे जे काही रॉयल इन्स्टिट्यूट आहे तेथील सुप्रसिद्ध असे जे काही रसायनशास्त्रज्ञ ते म्हणजे कोण, हम्फ्रे डेव्ही यांच्या सार्वजनिक भाषणाचे, पब्लिक लेक्चरचं आणि सार्वजनिक भाषण आणि डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रयोगाचं जे तिकीट होतं, मोफत तिकीट, ते काय केलं तर फॅरेडे यांना त्यांच्या मित्राने दिलं. डेव्हिस वर्क ऑन chemical and electrical lightning was the subject of conversation among the scientists of that age. डेव्हीचं रसायने आणि विद्युत प्रकाश, केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल लाइटिंग म्हणजे विद्युत प्रकाश या विषयावरील कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांमधील काय होता तर चर्चेचा विषय होता. 70 years later 70 वर्षानंतर अक्रॉस द अटलांटिक ओशन इन USA. कुठलं अटलांटिक ओशन म्हणजे काय, महासागराच्या पलीकडील USA मध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये, द सेम वर्क इनेबल थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. त्या अमेरिकेत त्याच कार्यामुळे थॉमस एडिसनला पहिला सतत प्रकाश देणारा बल्ब म्हणजेच दिवा बनवता आला. द डे इन 1812 फॅरेडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. कधी 1882 मधील त्या दिवसाचा जो स्पीच होता, लेक्चर झाला, भाषण जे झालं डेव्हिसचं, त्या भाषणावर काय झाला होता, फॅरेडे मंत्रमुग्ध झाला होता. स्पेलबाउंड म्हणजे मंत्रमुग्ध होणे असा अर्थापर्यंत घेत आहोत. ही केप टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. तो काय करत होता तर त्या जे काही भाषण आहे त्याचं कशावर, मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड याच्या तो काय करत होता तर नोट्स घेत होता, म्हणजे टिपणं तो लिहत होता. ही वॉज सो engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. तो त्या भाषणात इतका तल्लीन झाला होता. ओके, इनग्रॉस्ड म्हणजे काय, तल्लीन होणे. तो त्याच्या भाषणामध्ये म्हणजे फॅरेडे हा डेव्हीच्या भाषणामध्ये इतका तल्लीन झाला होता की तो विसरून गेला. कशाच काय विसरून गेला, तो लोकांबरोबर टाळ्या वाजवायचंही तो विसरून गेला होता. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. तो परत आला तेव्हा त्यांनी जी काही नोट्स बनवल्या होत्या, जी काही टिपणं त्यांनी लिहिली होती, ती इतकी विस्तृत होती की एखाद्या दिवशी डेव्हीला ती भेट द्यावीत म्हणून तिने एका पुस्तकासारखी बांधून ठेवली होती. फॅरेडे डिसाइडेड दॅट डे he didn't just want to sell books, he wanted to be great scientist
गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. म्हणून त्याने काय केलं, पुस्तक बांधून ठेवली. फॅरेडेने काय केलं, त्या दिवशी ठरवलं, ओके, ही डिसाइडेड ऑन दॅट डे ओनली, म्हणजे त्या दिवशी फॅरेडेने त्या दिवशी ठरवलं की तो काय करणार नाही, फक्त पुस्तके विकणार नाही, त्याला काय व्हायचं, मोठं शास्त्रज्ञ बनायचं आहे आणि स्वतःची पुस्तके त्याला काय करायची तर लिहायची आहेत, असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. डेव्ही हे काय झाले, त्याच्या पुढचे एक आदर्श बनले होते, त्याच्यासाठी आदर्श बनले होते. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, परंतु तिथे एक अडचण होती. ती अडचण काय बघा मग, ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, त्याला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती, म्हणजे समाजात कुठल्या प्रकारची प्रतिष्ठा ही फॅरेडेलना नव्हती. मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स, सामाजिक प्रतिष्ठा नव्हती म्हणजे समाजात प्रतिष्ठा नव्हती, त्याचबरोबर पैसे नव्हते आणि शिक्षणही त्याच्याकडे नव्हतं, म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी या गोष्टी लागतात त्या काळात, तर त्या कुठल्याही गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. त्यामध्ये काय काय, सोशल स्टेटस म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, पैसा आणि एज्युकेशन, या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे नव्हतात. कशासाठी तर विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी. फॅरेडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटर, बट डेव्ही डिड नॉट अग्री इनिशियली. फॅरेडेला वाटलं की डेव्ही जर त्याचा पाठराखा झाला, म्हणजे मेंटर जर झाला किंवा त्याचं मार्गदर्शन, जर डेव्हीने त्याला मार्गदर्शन केलं तर किती छान होईल, परंतु डेव्ही प्रथम तयार झाला नाही. ओके, बट डेव्ही डिड नॉट अग्री इनिशियली म्हणजे काय, सुरुवातीला तो तयार झाला नव्हता. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. आता डिजेक्टेड म्हणजे हताश होणे, नाराज होणे. ओके, फॅरेडे काय झाला नाही, हताश झाला नाही, नाराज झाला नाही. ही जस्ट केप ट्राईंग, तो काय झाला तर तो प्रयत्न मात्र करीत राहिला. ही जस्ट केप्ट ट्राईंग. डेस्टिनी हॅड अ स्ट्रॉंग प्लॅन इन स्टोर फॉर हिम, नियतीच्या मनात त्याच्यासाठी काहीतरी वेगळीच योजना होती. अ फ्यू इयर लेटर म्हणजे काही वर्षानंतर, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इनसाइड डेव्हीज लॅब अँड ही वॉज टेम्पररी बाइंडेड. काही वर्षानंतर काय झालं, डेव्हीच्या प्रयोगशाळेत रासायनिक स्फोट झाला आणि काही काळासाठी तो काय झाला तर ब्लाइंड झाला म्हणजे काय तर अंध झाला. टेम्पररी म्हणजे तात्पुरता तो काय झाला, त्याच्यामुळे त्या केमिकल एक्सप्लोजनमुळे किंवा मग त्या रासायनिक स्फोटामुळे तो अंध झाला थोड्या काळासाठी. ही नाव नीडेड अन असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमरी टू हेल्प. आता त्याला उत्तम अशी स्मरणशक्ती असलेला सहाय्यकाची गरज होती आणि त्याची जी काही स्मरणशक्ती असेल ती सुद्धा कशी असावी तर चांगली असावी, अशा प्रकारचा सहाय्यक त्याला आवश्यक होता. ज्याच्याकडे चांगली मेमरी म्हणजे स्मरणशक्ती चांगली असेल अशा प्रकारचा सहाय्यकाची त्याला असिस्टंटची गरज होती. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. तेव्हा त्याला काय झाली तर फॅरेडेची आठवण झाली आणि त्याला आपला सेक्रेटरी म्हणून नेमायचे त्याने ठरवलं. डिसाइड म्हणजे ठरवणे, काय ठरवलं, टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी, त्याला काय करायचं तर सेक्रेटरी म्हणून नेमायचं त्यांनी ठरवलं. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. फॅरेडेचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण पाहता तो विज्ञान क्षेत्रात काय करू शकेल यावर डेव्हीचा अजिबात विश्वास नव्हता. सोशल स्टेटस आणि एज्युकेशन कमी असल्यामुळे त्याला असं वाटलं की हा सायन्स फील्डमध्ये काही करू शकत नाही. ही देअरफॉर डिसमिस्ड फॅरेडेज ॲस्पिरेशन म्हणजे काय, महत्वाकांक्षा. त्यानंतर काय केलं तर त्यामुळेच काय केलं, जे काही डेव्ही आहे त्यांनी काय केली तर फॅरेडेची महत्वाकांक्षा ही काय केली तर नाकारली किंवा त्याच्या मनातून ती काढून टाकली. अँड ॲडवाइस हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग, आणि त्यांनी काय केलं तर डेव्हीने त्याला सल्ला दिला की तू काय करायचं तर पुस्तक बांधणीचं कामालाच काय करून राहा, चिटकून राहण्याचा त्यांनी सल्ला दिला. म्हणजे डेव्हीने सल्ला दिला कोणला, फॅरेडेला. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. परंतु हा फॅरेडे होता तो कसा होता, कणखर किंवा मग चिकट होता. ओके, चिवट ज्याला आपण म्हणू शकतो किंवा चिवट असं त्याला म्हणू शकतो, कणखर असा तो होता. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiment. तो चिवट असल्यामुळे त्याने काय केलं तर त्याने रात्रंदिवस काम करून डेव्हीच्या प्रयोगाबद्दल शक्य तेवढं त्यांनी शिकून घेतलं होतं. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. लवकरच डेव्हीला फॅरेडेचे असणं म्हणजे त्याचं काम अत्यावश्यक बनलं.
आणि त्याने काय केलं तर म्हणजे डेव्हीने काय केलं, फॅरेडेला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्याची बढती दिली. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड अ सायंटिफिक करिअर. आणि हीच काय होती त्याची काय होती तर विज्ञानातील कारकिर्दीचं पहिलं पाऊल त्याच्यासाठी होतं. म्हणजे कोणासाठी, फॅरेडेसाठी. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiment. त्याचं अधिकतर काम जरी प्रयोगशाळा स्वच्छ करण्याचं होतं, तरी त्यामुळे निदान डेव्हीचे काही मुख्य प्रयोग त्याला पाहता आले होते. Even then, Davy did not have much hope for Faraday. तरी देखील डेव्हीला फॅरेडेबद्दल फारशी अपेक्षा नव्हती. Then फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. त्यानंतर काय झालं तर फॅरेडेला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली. म्हणजे तो किती हुशार आहे ती हुशारी दाखवण्याची त्याला आणखी एक संधी मिळाली. ती कशी होती बघा. वन डे डेव्हिड ट्राय टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट विलियम वोलस्टॉन, exploring why when an electric current is applied to a wire is causes that wires to behave like magnet. एके दिवशी काय झालं, डेव्ही त्यांच्या बरोबरीचे जे केमिस्ट आहेत, कोण, विल्यम वोलस्टोन, ओके, यांच्याबरोबर ते काय करत होते, तारेमधील विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते या गोष्टीवर काय करत होते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून ते बघत होते. म्हणजे जे काही ज्यावेळेस तुम्ही करंट सोडता त्यावेळेस ते त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक म्हणजे कसं एक चुंबकासारखं ते का बरं होतं हे शोधण्यासाठी ते काय करत होते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्सपेरिमेंट करत होते. ऑब्वियसली स्पष्टपणे दिसतंय आपला, द फोर्सेस वेअर कनेक्टेड बट नो बडी हॅड फिगर्ड आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. विजेची बदल घडवून आणण्याची शक्ती जोडली जात होती हे स्पष्टच होतं, परंतु हे सतत घडत राहण्यासाठी काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. ओके, डेव्ही बिलीव्ड दॅट इफ ही कुड फाइंड आउट व्हाय इट्स हॅपन्ड अँड कंट्रोल इट देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. ओके, परंतु हे सतत घडत राहण्यासाठी काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. डेव्हीला वाटलं होतं की हे का होतंय आणि त्यावर कसं नियंत्रण करता येईल हे तो शोधून काढू शकला तर विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात आणि ठिकाणी वापर करता येईल. म्हणजे डेव्हीला असं अपेक्षा होती की इफ ही कुड फाइंड आउट, अगर तिने शोधून काढलं व्हाय इट्स हॅपन, हे का बरं घडतंय आणि कंट्रोल होतंय, का बरं कंट्रोल केला जातंय, अँड कंट्रोल इट म्हणजे का बरं हे घडतंय आणि त्याने ते कंट्रोल करायचं तो शिकला, तर देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्सेस. त्यामुळे निश्चितच वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा काय होईल तर वापर केला जाईल. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. पर मात्र ते कसं ते त्याला शोधून काढता येत नव्हतं, त्यामुळे तो काय झाला होता, निराश झाला होता. फ्रस्ट्रेट म्हणजे काय, निराश होणे. ही देन टीज्ड फॅरेडे asking him to try his hand as it after he was done cleaning the lab. तेव्हा प्रयोगशाळेची स्वच्छता उरकल्यानंतर तू हा प्रयत्न करून पहा असं म्हणून डेव्हीने फॅरेडेला डिवचलं. म्हणजे तिने काय केली, एक मजाक, एक त्याची उडवायची की मग त्याला त्रास द्यायचा असं म्हणून असं म्हणण्यासाठी काय केलं तर तो म्हणाला, जो डेव्ही आहे त्याने काय केलं तर फॅरेडेला तो म्हणाला काय की ट्राय हिज हँड ॲट द आफ्टर, म्हणजे ज्यावेळेस तुझी ही लॅब क्लीन होईल त्यावेळेस तू एकदा काय कर, प्रयत्न करून बघ. विदिन अ फ्यू डेज म्हणजेच काही दिवसांमध्ये फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. फॅरेडेने तो प्रश्न काय केला, सोडवला. इन फॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि आणखीन काय तर आणखीन तो पुढे सुद्धा गेला. त्याने काय केलं तर फर्स्ट इंडक्शन मोटर बनवली, विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इन टू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. आणि ती जी काही इंडक्शन मोटर आहे ती काय करत होती तर विच कन्वर्ट, जी काय करायची तर इलेक्ट्रिकल करंटला कन्वर्ट करायची कंटिन्युअस मेकॅनिकल मोशनमध्ये. ओके, यांत्रिक गतीमध्ये त्याचं काय करायची, ती रूपांतरण करत होती इंडक्शन मोटर. द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्होल्युशन. इंडक्शन मोटर जी आहे तिने काय केलं तर जणू क्रांतीच निर्माण केली. फॅन म्हणजे पंखे, एअर कंडिशनिंग वातानुकूलित यंत्र, सेविंग मशीन म्हणजे शिवण यंत्रे, फोटोग्राफ्स म्हणजे छायाचित्र, पॉवर टूल्स म्हणजेच विजेवर चालणारी म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणारी उपकरणं किंवा हत्यारं, कार्स म्हणजे मोटर गाड्या, आणि इव्हन
ट्रेन्स अँड एरोप्लेन इंजिन्स ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिव्हाइस. आता रेल्वे गाड्या असतील की विमानाची इंजिनं हे सर्व काय व्हायला लागली तर ह्या एका छोट्या डिव्हाइसवर चालायला लागली. विच वॉज बोर्न आउट ऑफ मॉकरी डायरेक्टेड ॲट फॅरेडे. आता मॉकरी म्हणजे काय तर थट्टा किंवा उपहासातून केलेली थट्टा ज्याला आपण म्हणतो. आणि या सर्वांचा जन्म कशामुळे झाला तर डेव्हीने फॅरेडेचं जी केलेली थट्टा आहे किंवा उपहास आहे त्यातून या गोष्टी जन्माला आल्या होत्या. म्हणजे ते डिव्हाइस जन्माला आलं होतं असं म्हणायला हवं. फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. फॅरेडे काय झाला एका रात्रीमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. ओके, सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्ध एका रात्रीतून. नोबडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस ऑर एज्युकेशन. त्याच्या सामाजिक स्थानाबद्दल किंवा शिक्षणाबद्दल आता कोणालाही काही वाटत नव्हतं. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्युशन. या तरुणाने खरोखरच एक क्रांती घडवली होती. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपल्स अचिव्हमेंट. ओके, डेव्हीला आपल्या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल आनंद झाला असेल असे एखाद्याला वाटेल. एखाद्याला वाटेल किंवा त्याला त्याचे जे काही विद्यार्थी आता जो काही हा आहे कोण फॅरेडे तो त्याचा विद्यार्थी झाला त्याला असं वाटलं की स्वतःच विद्यार्थ्यांनी इतकं काम केलं तर त्याला आनंद होईल असं सगळ्यांना वाटेल. बट इन रियालिटी ही वॉज जलस. परंतु प्रत्यक्षात जो डेव्ही होता तो फॅरेडेवर जळत होता. जलस म्हणजे जळणे किंवा मग हेवा वाटणे. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous. लोक डेव्हीला म्हणत होते की त्याच्या सगळ्या संशोधनामध्ये स्वतः फॅरेडे हेच सर्वोत्तम त्याचं संशोधन आहे. यामुळे तर तो आता त्याचा अधिकच मत्सर करायला लागला होता, अधिकच तिरस्कार करायला लागला होता. An angry Davy gave Faraday an impossible task. ओके, चिडलेल्या डेव्हीने काय केलं तर फॅरेडेला एक an angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. आता जो चिडलेला डेव्ही आहे त्यांनी काय केलं तर फॅरेडेला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी एक अशक्यप्राय खूप अवघड असं काय केलं तर एक काम त्यांनी त्याला दिलं. He handed him a piece of Bavarian glasses. ओके, त्याने त्याला दुर्बिणीच्या भिंतीवर सूक्ष्मदर्शक यंत्रात वापरल्या जाणाऱ्या बवेरियन काचेचा एक तुकडा दिला. which was used in the lenses in telescope and microscope and asked him to reverse engineering it. म्हणजेच काय केलं तर डेव्ही जो आहे तिने काय केलं तर फॅरेडेला काय कुठला तुकडा दिला, एक बवेरियन ग्लासचा तुकडा दिला जो वापरला जातो कशामध्ये तर टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपमध्ये. दुर्बिणीचा भिंगात किंवा मग सूक्ष्मदर्शक यंत्र तो वापरला जातो त्या बवेरियन काचेचा एक तुकडा दिला आणि त्याला सांगितलं की काय करायचं तू आता रिव्हर्स इंजिनिअरिंग याचं करायचंय. रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं म्हणजे काय, त्यावर उलटी किंवा विरुद्ध निर्मिती प्रक्रिया करण्यास सांगितलं. पुनर्निर्मिती म्हणजे विरुद्ध अशी निर्मिती तुम्ही त्याच्यावर करायची असं त्यांनी त्यांना सांगितलं. Bavarian glass was manufactured by a secret complicated process and Davy knew that with the equipment available in the lab Faraday would never be able to accomplish the task. आता बावेरियन काच ही एक गूढ आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने बनवली जात असे आणि प्रयोगशाळेत उपलब्ध जी असलेली साधन सामुग्री आहे त्यातून फॅरेडेला हे काम कधीच पूर्ण होऊ शकणार नाही हे डेव्हीला माहिती होतं. म्हणजे जे इक्विपमेंट अवेलेबल आहेत प्रयोगशाळेत त्याच्यातून ती मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही हे डेव्हीला चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यामुळे तो टास्क काय करू शकणार नाही, कंप्लीट करू शकणार नाही अशी त्याला हे होती का खात्री होती. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. हा काचेचा तुकडा फॅरेडेच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट ठरली. फॅरेडे हॅड नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. फॅरेडेची वृत्ती ही कधी हार न मानण्याची होती आणि तो काय करायचा डेव्हीचा खूप आदर करत होता. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट डिस्पाईट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे त्याने अत्यंत अवघड आहे त्यामुळे काम अत्यंत अवघड आहे हे माहीत असून सुद्धा त्याने ते काय केलं तर स्वीकारलं. ही ॲक्सेप्टेड इट. ही टॉईल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. ओके, डेव्हीची मदत नसताना 4 वर्षे त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप परिश्रम केलं आणि अपेक्षेप्रमाणे जे होतं ते घडलं. तो म्हणजे काय, तो अयशस्वी झाला. ही फेल्ड म्हणजे तो काय झाला तर अयशस्वी झाला, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला नव्हता. फॅरेडे नेव्हर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. ओके, फॅरेडे ज्याला काय जमलं नाही, कधीही गुपित किंवा रहस्य कधीच त्याला ठेवणं जमलं नाही
अँड दिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. आणि हीच त्याच्या आयुष्यातली काय होती तर सायंटिस्ट म्हणून त्याचे पहिलं ते अपयश ठरलं होतं. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ these difficult times, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. ओके, त्या कठीण काळाची स्वतःला आठवण राहावी यासाठी सोवेनियर म्हणजे काहीतरी स्मरण ठेवण्यासाठी जी वस्तू दिली जाते त्यासाठी त्यांनी काय केलं तर स्मरणिका म्हणून एका काचीची वीट त्याने आपल्या शेल्फमध्ये ठेवली होती. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. आणि कठीण काळात ती त्याला काय करून देत राहील तर म्हणजे काय द्यायची तर डिफिकल्ट टाइममध्ये त्याला काय इन्स्पायर करायची किंवा मग एक स्फुरण देत ती होती, इन्स्पायर ती करत होती. इन 1829 डेव्ही डाईड अँड फॅरेडे सक्सीडेड हिम ॲज अ हेड ऑफ लॅबोरेटरी. 1829 साली काय झालं, डेव्ही मरण पावला, तो मेला आणि फॅरेडे प्रयोगशाळेचा प्रमुख झाला. ही वॉज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक्ड. आता तो त्याला जे काही आवडेल ते करायला स्वतंत्र झाला होता. ही मेड अनादर रिव्होल्युशनरी डिस्कवरी. ओके, आणि त्याप्रमाणे त्याने दुसरे क्रांतिकारी संशोधन केलं. रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी, डिस्कवरी म्हणजे संशोधन. ही नोटीस दॅट इफ यू मूव्ड अ मॅग्नेट इट वुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट, दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इन टू इलेक्ट्रिसिटी. ओके, ही नोटीस तिने काय संशोधन केलं बघा. त्याच्या लक्षात आलं की चुंबक हलवला म्हणजे फिरवला तर तो काय होतो, विद्युत प्रवाह निर्माण करतो, इलेक्ट्रिक करंट निर्माण करतो. दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इन टू इलेक्ट्रिसिटी. आणि यातून तो आता काय होईल तर गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकेल, मोशनला काय करेल तर इलेक्ट्रिसिटीमध्ये बदलू शकेल. अशा प्रकारचं संशोधन त्यांनी केलं. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बोर्न. अशा प्रकारे काय झालं तर इलेक्ट्रिकल जनरेटर म्हणजे विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा, जनरेटरचा काय झाला तर जन्म झाला. समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज अँड अदर डिव्हायसेस. जे आजही डायनामोज किंवा मग इतर काही उपकरणासारखे सर्व प्रकारची विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगात आणले जाते. फॅरेडे वॉज नाव अ लिजंड. फॅरेडे आता काय झाला होता, एक दंतकथा, एक महान असा व्यक्ती तो बनला होता. इन 1840 लिजंडचा अर्थ इथं महान व्यक्ती असं सुद्धा आपण घेऊ शकतो. दंतकथा किंवा मग आख्यायिके तो बनला होता. इन 1840 1840 मध्ये ही डेव्हलप्ड मेमरी लॉस. त्याला काय झालं तर स्मरणशक्तीचा त्याचा ऱ्हास होऊ लागला होता. ओके, 1840 पासून विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि हा जो त्रास होता त्याला त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत तसाच राहिला, म्हणजे मेमरी लॉस, विसरण्याची बिमारीच त्याला झाली होती. बट द डिझीज डिड नॉट स्टॉप हिम. परंतु हे जे काही डिझीज आहेत, आजार आहेत, त्याला त्यांनी थांबू शकले नव्हते, हे आजार त्याला थांबू शकले नव्हते. ही परसिव्हर्ड starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those days. तो काय करायला लागला तर एकदम चिकाटीने तो प्रयत्न करत राहिला आणि एक जो किचकट असा कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट म्हणजे किचकट असा जो काही प्रयोग आहे तो म्हणजे काय सिद्ध करणे, काय की लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. जी प्रकाश आहे तो काय तर इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमच्या काय तर अगदी निकटचं त्यांचं नातं आहे हे त्यांनी काय केलं तर स्पष्ट करण्याचं त्यावेळेस ठरवलं. अ नोवेल थॉट इन दोज डे. आणि हा जो आहे त्या काळातील एक नाविन्यपूर्ण असा विचार होता. रिमेंबर दॅट पीस ऑफ बवेरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. लक्षात असू द्या, फॅरेडेने काय केलं होतं, त्याचा शेल्फवर ठेवलेला जो बवेरियन काचेचा तुकडा तुम्हाला आठवतो का किंवा तुम्हाला आठवतो आहे. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट द रिमाइंडर of his first major failure to an instrument of great success. आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाच्या त्या खुणेचा आठवणीचा मोठ्या यशात रूपांतरण करण्याचे साधन म्हणून उपयोगात आणण्याचा त्याने निश्चय केला होता. म्हणजे हे जे काही अपयश आहे तो बवेरियनचा तुकडा तिने ठरवलं की त्याला आता फेल्युअर पासून त्याला काय करायचं तर ग्रेट सक्सेस मध्ये कन्वर्ट करायचं. ही यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेट लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू अ सिंगल वेव्ह रादर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन. आणि हीच काच आता त्याने काय केली तर चुंबकाच्या उपस्थितीत म्हणजे चुंबकाद्वारे सर्व दिशांना कशाही पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाश लहरीत त्याला वेगळा करता येतो हे दाखवण्यासाठी त्यांनी वापरली.
ओके. Light could isolated into a single wave rather than spreading out randomly in all direction, a concept called polarization. ही ध्रुवीकरणाची कल्पना त्यांनी काय केली तर मांडली. म्हणजे लाईटची जी प्रकाश किरण इकडे तिकडे जातात, तिकडे न जातात, ती एका रेषेतच येतात हे दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बवेरियन ग्लासचा वापर केला. आणि ही कुठली कल्पना त्यांनी मांडली तर कॉन्सेप्ट ऑफ पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरणाची कल्पना त्यांनी मांडली. He then took the age-old experiment of sprinkling iron filings on a sheet of paper near a magnet making circular pattern. मग त्यांनी काय केलं तर कागदाच्या तुकड्यांवर लोखंडाचा भुगा आयरन फायलिंग्स टाकून त्याच्याजवळ चुंबक ठेवून गोलाकार नक्षी किंवा मग नमुना तयार करण्याचा पुराणा असा प्रयोग हाती घेतला होता. He went on to prove that those patterns were not a property of iron filings. In fact, they were due to the invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturb the filings. या आकारांमध्ये लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म नाहीत, तर ते खरे म्हणजे अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी चुंबकाभोवतीची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला आहे असे त्यांना सिद्ध करायचे होते. ओके. हा प्रयोग त्याने हाती घेतला होता आणि त्यांना ते एक्सप्लेन करायचं होतं. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. ओके. आणि येथे त्यांची औपचारिक शिक्षणाची कमतरता त्यांच्या विरोधात गेली. फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, सो ही जस्ट कॉपीड द आयरन फायलिंग्स पॅटर्न विथ हिज हँड. आता फॅरेडेला प्रगत गणिताबद्दल फारसं ज्ञान नव्हतं, त्यामुळे काय झालं, त्यांनी हा लोखंडी भुग्याच्या आकारांचे नमुने स्वतःच्या हाताने तयार केले. आता फॉर्मल मॅथमॅटिक्सबद्दल त्यांना माहिती नव्हती, त्यामुळे त्यांनी ते काय केलं तर स्वतःच्या हातानेच ते काय केले तर नमुने त्यांनी तयार केले होते. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. गणिताच्या समीकरणातून किंवा समीकरण मांडून त्याचं स्पष्टीकरण देण्यास ते असमर्थ होते. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स बट विदाउट इक्वेशन दे वेर नॉट ॲक्सेप्टेड. त्यांनी काय केले तर असे समीकरणाशिवाय शेकडो नमुने किंवा आकार तयार केले, पण त्यांना संमती मिळाली नाही, कारण मॅथमॅटिकल इक्वेशन नव्हतं, त्यातून ते तशा प्रकारे ते सांगण्यास असमर्थ होते, त्यामुळे त्याला संमती मिळाली नाही. Fortune favored the brave Faraday once again when he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics. Okay, Fortune favored the brave Faraday. पुन्हा एकदा शूर फॅरेडेच्या नशिबात कृपा झाली. फॉर्च्यून आले थोडक्यामध्ये. पुन्हा एकदा काय झालं, once again when he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics. जेव्हा हे जे फॅरेडे आहेत ते कोणाला भेटले, जेम्स मॅक्सवेल या श्रीमंत शिक्षित आणि गणितज्ञ मॅथमॅटिशियन ज्याला आपण म्हणू शकतो, मॅथमॅटिक्समध्ये पारंगत असलेल्या भौतिकशास्त्रज्ञाला ते भेटले. फिजिसिस्ट म्हणजे भौतिकशास्त्रज्ञ. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे. तो जो होता तो फॅरेडे बरोबर काम करण्यास उत्सुक होता. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equation. ओके. मॅक्सवेलने फॅरेडेच्या कल्पना समीकरणांच्या सुरुवात मांडल्या, ज्या आता मॅक्सवेलची समीकरणे या नावाने ओळखल्या जातात. मॅक्सवेल्स इक्वेशन म्हणून त्या ओळखल्या जातात, ज्या की फॅरेडेच्या कल्पना होत्या त्या. Their combined work has helped us in many ways. त्यांचे एकत्रित काम आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरले आहे किंवा आजही ते उपयुक्त आपल्याला सांगता येईल. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम टुडे आर डिझाईन अराउंड देअर डिस्कवरीज. आजचा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पद्धती त्यांच्या या संशोधनावर आधारलेल्या आहेत. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. त्यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून कधीतरी आपण विविध आकाशगंगांतील एलियन्सशी म्हणजे एलियन्स म्हणजे काय तर परग्रहावरील जीवांशी कदाचित संपर्क सुद्धा आपण करू शकू. यांनी जे संशोधन केले दोघांनी मिळून, त्यामुळे
Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. फॅरेडेच्या आयुष्याची सुरुवात खरं तर खडतर झाली, पण एक महान शास्त्रज्ञ म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगाला किंवा अडचणीला त्याने चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिलं. आता परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, कन्व्हिक्शन म्हणजे काय तर विश्वासाने त्यांनी काय केलं तर तोंड दिलं. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क, त्यांना अशक्य प्रायशा कामगिऱ्या दिल्या गेल्या, अशक्य प्रायशा त्यांना काम दिलं गेलं. विच ही अंडरटूक ॲज चॅलेंज अँड ऑपॉर्च्युनिटी. ओके, पण त्यांनी त्या कामाला आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारलं. ही इपिटोमाइजेस व्हॉट द वॉल्ट डिझनी कॅरेक्टर कुठलं पिनोशिओ सेड. व्हॉट पिनोशिओ सेड दॅट म्हणजे थोडक्यामध्ये आता इपोटोमाइजेस म्हणजेच काय तर इज अ परफेक्ट एक्झाम्पल, एक असं बरोबर नमुना आहे, तो एक आदर्श नमुना आहे असं कोण म्हणतं. डिझनीच्या गोष्टीतले एक पात्र पिनोशिओ म्हणतो की तो एक काय तर आदर्श असा नमुना आहे. वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगता तेव्हा तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नसतं. फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ रिइग्नायटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड श्रीजान पाल सिंग. आणि हा जो पार्ट घेण्यात आलेला आहे तो काय तर इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. कशाचा? रिइग्नायटेड या बुकचा, ज्याचं लिखाण केलं आहे APJ अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि श्रीजन पाल सिंग यांनी. यांच्या पुस्तकातून परिचयातून हे काय घेतलेलं तर हा लेसन घेण्यात आलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सर्वात महत्त्वाची सूचना अशी की या लेसनच्या संदर्भातल्या सर्व जे काही लिंक्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. ओके, त्यामुळे जो तुम्ही काय करू शकता सगळ्या गोष्टी पुन्हा बघू शकता. डिस्क्रिप्शनला निश्चित भेट द्या. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.